नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता हे चौघे आलेले असतात इकडे घरी. तर तेव्हा म्हणजे सगळं काही एन्जॉय वगैरे करत असतात आणि ते आता मानिनीला पडलेलं स्वप्न असतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता पार्थ म्हणजे त्याच्या तो जेव्हा आपला दरवाजा उघडतो खोलीचा, तर समोर काव्याने तो त्या बोका ठेवलेला असतो. आणि आता पार्थ त्या बोक्याला पकडत पकडत जातो आणि जाऊन तो एका खुर्चीला धडकतो. आणि हे सगळं काही काव्याने केलेलं असतं. हा सुद्धा मित्रांनो जो काही सीन दाखवलेला आहे तो एकदम छान असा कॉमेडी सीन दाखवलेला आहे. आणि त्यानंतर आता नंदिनीला इकडे जे काही म्हणजे मालिनी बोललेली असते तिला की तिने हलव्याचे दागिने वगैरे करायसाठी ऑर्डर देणार आहे वगैरे, तो सीन सगळा तिला आता आठवतो आणि ती सगळं हे काही मिस करत असते. आणि ती म्हणते की माझ्या घरामधली संक्रांत मी अशी वाईट कडू होऊ देणारच नाही आहे. आणि ती बहुतेक मित्रांनो आता संक्रांतीच्या दिवशी खरोखरच इकडे आता देशमुखांच्या घरी जाते की काय असंच आता इथे वाटत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे देशमुखांच्या घरी मानिनी म्हणते ते माझी अर्धवट काही जे स्वप्न न पडलेलं होतं ते अर्धवट का होईना पूर्ण होऊ देत, म्हणून ती पार्थला आणि काव्याला तिने जे काही आणलेले असतात ते पार्थसाठी कुर्ता आणलेला असतो आणि काव्यासाठी जी साडी आणलेली असते ती साडी तिला देते आणि पार्थला कुर्ता देते. आणि त्यानंतर ती हलव्याचे दागिने सुद्धा काव्याला देते. आणि मित्रांनो आता त्यानंतर काव्या ती साडी वगैरे नेसते आणि छान अशी गॉगल वगैरे घालून तयार होते. आणि वरती आता पार्थ आणि रम्या दोघे सुद्धा पतंग उडवत असतात. आणि मध्येच येऊन काव्या आता रम्याचा पतंग कापते. आणि तेव्हा तिला बघितल्यानंतर पार्थ तर एकदम पूर्ण फ्लॅट होऊन जातो. तर मित्रांनो चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. नंदिनी आता इथे देशमुख निवासमध्ये आलेली असते आणि तेव्हा जेव्हा आपला हात पुढे करतो तिच्या समोर, तर तेव्हा नंदिनी आता खूप दिवसानंतर तिने घराला बघितलेलं असतं. त्यामुळे ती आता जेव्हाकडे न बघताच घराकडे बघत बघत आतमध्ये निघून जाते. आणि आता जेव्हा सुद्धा तिच्या मागे मागे निघून जातो आत, आणि आता आतमध्ये गेल्यानंतर नंदिनी घराकडे वरून खालीपर्यंत सगळीकडे इकडे तिकडे बघू लागते. तर जेव्हा तिला म्हणतो नंदिनी आपण आज इथे असं अचानक आलेलो आहे कुणालाही न कळवता, तर नंदिनी सुद्धा त्याला म्हणते स्वतःच्या घरी येताना कुणाला कळवायचं नसतं. आणि हे दोघे सुद्धा एकदम छान असे नटलेले असतात. तर इतक्यातच आता वरून पार्थ आणि काव्या सुद्धा एकदम हसत एकमेकांच्या सोबत बोलत खाली येत असतात. आणि तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही छान दिसताय. तर आता काव्याचं लक्ष पुढे जातं आणि तिथे तेव्हा पार्थचं सुद्धा लक्ष समोर जातं आणि ते दोघे सुद्धा आता या दोघांना बघतात. आणि तेव्हा पार्थ म्हणतो जीवा. नंदिनी आणि काव्या सुद्धा म्हणते ताई जीवा. आणि हे दोघे सुद्धा एकदम खुश होतात आणि खाली येऊ लागतात. आणि खाली आल्यानंतर हे दोघे सुद्धा आता एकमेकांना मिठी मारतात. आणि या दोघे सुद्धा एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश झालेले असतात. तर जेव्हा सुद्धा त्याला विचारतो पार्थला कसा आहेस, तर पार्थ म्हणतो एकदम मस्त. तर आता जेव्हा पार्थला विचारतो पण अरे दादा तू वरून कसं काय खाली आलास, तर पार्थ आता त्याला सांगू लागतो अरे काय झालं तुला काय सांगू. काव्या मॅडम म्हणाल्या की मी आता वरून काय खाली येणार नाही, म्हटलं संक्रांत आहे आपण स्वतः त्यांच्या रूममध्ये जावं. तर नंदिनी सुद्धा म्हणते अरे वा मग काव या काय कधी आला रिझल्ट. तर तेव्हा काव्या म्हणते म्हणजे त्याच्या हातामध्ये जो बोका असतो त्याला दाखवत म्हणते हा रिझल्ट ना याच्यामुळे आलेला आहे. आणि म्हणते हा देशमुखांचा बोका माझ्याशी बोलायचा नाही ना, मग मी या बोक्याशी बोलायचे, याच्याशी सगळं काही शेअर करायचे. आणि मग ना कोणीतरी जेलस व्हायचं असो. ती आता पार्थकडे बघत बघत बोलत असते आणि मोठ्याने हसू लागते. तर तेव्हा जेव्हा सुद्धा आता हसू लागतो आणि पार्थला एक टपली मारतो. आणि तेव्हा आता इकडे मानिनी वरच्या दिशेने चाललेली असते आणि ती थोडंसं थांबून मागे वळून बघते तर तिला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती डोळे
मोठे मोठे वगैरे करून त्यांच्याकडे बघू लागते. तर आता तेव्हा इकडे नंदिनी 1 मिनिट असं म्हणते आणि आपल्या हातामधला डबा काढते आणि पार्थला पहिल्यांदा तिळगुळ देते आणि म्हणते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर तेव्हा पार्थ सुद्धा तिळगुळ घेतो आणि त्यानंतर काव्या सुद्धा आता तिळगुळ घेते नंदिनीकडून. तर पार्थ सुद्धा आता त्यांना म्हणतो, तुमचं सुद्धा नातं एकमेकांच्या सोबत असो लाडवासारखंच राहावं, एकमेकांना घट्ट चिकटलेलं. आणि ते बघत असताना इकडे मानिनी तर इतकी खुश झालेली असते, एकदम हसत वगैरे त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, अरे बापरे, तुम्ही सगळे एकत्र किती छान. आणि अगं असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता पार्थ आणि जेव्हा एकदमच म्हणतात, किती गोड दिसतात माझ्या सुना, असं म्हणून ते आता मानिनीची ऍक्टिंग वगैरे करतात. तर मानिनी म्हणते, अरे धन्नो. तर आता हे दोघे सुद्धा परत विचारतात, मग आम्ही कसं दिसतोय. तर तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही सुद्धा दोघे गोड दिसताय आणि खरंच तुम्ही सगळे एकत्र किती छान दिसताय, माझीच नजर नको लागायला. आणि त्या दोघांना सुद्धा विचारते, म्हणजे जेवाला आणि नंदिनीला, तुम्ही दोघे कसं काय आलात. आणि खरं सांगू का, मला ना हे एक असं स्वप्न बघितल्यासारखंच वाटतंय. तर तेव्हा आता या सगळं यांचे पण चेहरे पडतातच आणि नंदिनी एकदमच सिरियस होते आणि म्हणते, स्वप्नासारखं तर वाटणारच ना, कारण स्वप्नच आहे हे. आणि असं तिने म्हटल्यानंतर हिला मानिनीला तर धक्काच बसतो. तर पार्थ म्हणतो, नको बघू आई, अशी जी स्वप्न ना कधीच खरी होणार नाहीत. स्वप्न तू बघूच नकोस. आणि हे चौघे सुद्धा एकदम सिरियस झालेले आता मानिनीला दिसत असतात आणि मानिनी आता एकदम पुढे जाते, नाही नाही तुम्ही असं बोलू नका, असं म्हणून ती बोलत असते. आणि ती एकदमच सर्वजण हे चौघेच्या चौघे गायब होतात आणि मानिनी म्हणत असते, कुठे गेलात तुम्ही, कुठे गेलात असं म्हणून ती आता पुढे जात असताना तिला एकदम सोफ्याचा धक्का लागतो आणि ती आता मित्रांनो स्वप्नामधून जागी होते. आणि तिला हे पडलेलं सगळं स्वप्न असतं मित्रांनो. तिला स्वप्नात हे चौघे एकत्र आलेले दिसत असतात, छानपैकी एन्जॉय करत असलेले दिसत असतात. आणि अखेर आता ही स्वप्नामधून जागी होते मित्रांनो. आणि तिला फार मोठा धक्का बसलेला असतो, तिला घाम वगैरे फुटलेला असतो आणि ती आता स्वप्नामधून जागे झाल्यानंतर नाराज होते खूप. आणि त्यानंतर ती आता बेडवरून खाली उतरते आणि जाऊन कपाट उघडते आणि त्या कपाटामधून ती म्हणजे त्यांनी जे काही ड्रेस घातलेले असतात ते ड्रेस आपल्या हातामध्ये घेते आणि ती आता म्हणते, चांगलं शक्यता, चांगले स्वप्न, सगळं काही असंच का असतं. आणि हे माझं स्वप्न होतं, यंदा माझी 4ही मुलं सुखाने एकदम संक्रांत साजरी करत असती, पण आता तर त्यांच्या सुखावरच संक्रांत आलेली आहे. देवा, सगळ्यांच्या मधला हा अबोला मिटू देत रे बाबा. तिळाची ऊब आणि नात्याचा गोडवा त्यांच्यामध्ये सुद्धा येऊ देत, असा ती सर्व काही विचार करत असते. आणि त्या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास होत असतो मित्रांनो. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा पण मस्तपैकी छान व्हिडिओ तयार करत असतो आणि म्हणत असतो, हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या ऑनलाईन मंडळी. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या ब्लॉगला अजून सुद्धा भरभरून प्रतिसाद देताय, लाईक करताय, शेअर करताय, कमेंट करताय, त्यासाठी लव यू. आणि मित्रांनो, हॅशटॅग नंदिनी सॉलिड ट्रेंडिंग आहे, पण माझी नंदिनी ख्या आयुष्यात मला फॉलो बॅक करत नाहीये. पण आतापर्यंत आमच्या कनेक्शनला काळजीचे व्ह्यूज मिळू लागले होते. पण मी माती खाल्ली ना, पण भर थंडीत माती नाही, पण भर थंडीत भरभरून आईस्क्रीम खाल्ली हो. आणि तेव्हापासून ती मला तिच्या नजरेसमोर सुद्धा धरत नाहीये हो खरं. तर आजचा दिवस आहे चौथा, आय मीन बाउंड्री. पण दुसऱ्या दिवशी माझी विकेट पडली मित्रांनो. आणि आता तर ती अमावस्येचा चंद्र झाली आहे, अहो दिसतच नाहीये, असं तो बोलत असताना आता इकडे मागे बाल्कनी मध्ये नंदिनी येते आणि तो आता जेव्हा म्हणू लागतो, अहो दिसली दिसली, तुम्हाला बघायची आहे, बघायची आहे, 1 मिनिट 1 मिनिट असं म्हणून तो आता कॅमेरा तिच्या दिशेने फिरवतो आणि म्हणतो ओके. आणि त्यानंतर आता नंदिनीला तो हात वगैरे करत असतो, पण नंदिनी तर त्याच्याकडे बघत सुद्धा नसते.
आणि त्यामुळे आता तो थोडासा नाराज होतो आणि त्याच्या डार्लिंग जवळ जाऊन उभा राहतो, म्हणजे रिक्षाजवळ जाऊन उभा राहतो आणि परत त्या रिक्षाकडे बघून त्या रिक्षाचा हॉर्न वाजवतो जोराजोराने आणि त्यानंतर आता तो रिक्षावरती चढतो आणि जोराने गाणं वगैरे म्हणू लागतो, नंदिनीसाठी आ रसोवा सोड सखे पुरे हा बहाणा. आणि म्हणजे तेच गाणं नंदिनीने जीवासाठी म्हटलेलं असतं अगदी, आणि तेच आता जीवा नंदिनीसाठी इकडे गाणे म्हणू लागतो आणि तो क्षण क्षण सुद्धा आता जीवाला आठवू लागतो जे नंदिनीने त्याच्यासाठी गाणं म्हटलेलं असतं. आणि तेव्हा जीवा मोठमोठ्याने गाणं म्हणत असतो आणि नंदिनी आता त्याच्याकडे बघतच असते आणि तेव्हा नंदिनी काही न रिस्पॉन्स देता तिथून आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा जीवा म्हणतो, आईला माझ्या बायकोला त्याच्या तिच्या वडिलांचा वाण नाही पण गुण नक्कीच लागलाय, असं तो थोडसं ओरडून बोलतो आणि तेव्हा समोर बघतो तर तिथे धनंजय उभा राहिलेला असतो आणि आता जेव्हा आपली नजर वगैरे चोरू लागतो आणि परत थोडसं त्याच्याकडे बघतो तर तेव्हा आता धनंजय तिथून निघून जातो. तर जेव्हा म्हणतो अप्पानी, आय मीन अप्पानी ऐकलं की काय, तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये पार्थ आता खोलीचा दरवाजा उघडून बाहेर बाहेर येतो आणि म्हणतो, आशाताई नाश्ता, आणि समोर बघतो. वाटलं होतं की मारतात की काय आता मला. तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये काव्या आता उठते आणि पार्थ जवळ येते आणि त्याला पुस्तक दाखवत म्हणते, घ्या ते पुस्तक घ्या आणि यामधला कुठलाही प्रश्न मला विचारा, कुठल्याही प्रश्नाचे उत्तर अगदी पेज नंबर सकट सांगेन मी, घ्या घ्या हो विचारांना आजमावून. तर बघा देशमुख. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मी तुम्हाला आजमावलं ना, तेवढे इन्फ आहे, आता आता अजून आजमावायची इच्छा नाहीये आणि हे असले उद्योग करण्यात वेळ नका वाया घालवू. मी आता अशा मनस्थितीमध्ये नाहीये की तुम्हाला काहीतरी बरं वाटेल म्हणून मी काहीतरी करेल, कारण तुम्हाला काहीतरी बरं वाटेल म्हणून करणारा पार्थ मी केव्हाच मारून टाकलेला आहे. आता ना मला कशानेच फरक पडत नाही, असं सांगून तो तिथून चाललेला असतो. तर तेव्हा काव्या त्याच्या आडवा हात धरते आणि म्हणते, कशानेच नाही. तर पार्थ म्हणतो, कशानेच नाही. तर काव्या आता थोडासा हळू आवाजात त्याला म्हणते, मग मला रडताना बघून तुम्ही कशासाठी इमोशनल झालात देशमुख. आणि तेव्हा पार्थकडे तर त्या प्रश्नाचं काही उत्तर नसतं आणि तो तिच्याकडे बघून चाललेलाच असतो. तर तेव्हा काव्या परत म्हणते, तर तेव्हा काव्या एकदमच म्हणते, मला वाटलं होतं की आज संक्रांत आहे, या काटेरी हलव्याचे काटे गोड होतील, पण मला काही लागलं तरी सुद्धा तुला काही फरक पडणार नाही का रे बोक्या, असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता पार्थ मागे वळून त्याच्याकडे बघतो. तर तेव्हा काव्या लगेचच आपल्या हातामधला बोका समोर धरते आणि त्याला म्हणते, सांग, काहीच फरक पडणार नाही का तुला. तर तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघतच राहतो आणि परत मागे वळतो आणि तिथून तो निघून जातो. तर इकडे आता नंदिनी आपल्या मोबाईलवरती ते दागिन्याचे फोटोज वगैरे बघत असते आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस या तिघे सुद्धा, म्हणजे मानिनी, काव्या आणि हे तिघे मिळून सुद्धा ते दागिने बघत असतात. तर नंदिनी म्हणत असते, वाव, काय किती सुंदर दागिने आहेत हे आई. तर काव्या सुद्धा म्हणत असते, नाही, दागिने छान आहेत, पण संक्रांतीला अजून वेळ आहे ना काकू. आता उद्या आपली 16 डिसेंबरची पार्टी होणार, मग न्यू इयरची पार्टी होणार, मग न्यू इयरमध्ये गेल्यानंतर पहिला सण येणार, संक्रांत वेळ आहे अजून. तर मानिनी म्हणते, अगं काव्या, काही गोष्टींना उशीर व्हायच्या आतच कराव्यात. तर मानिनी पुढे म्हणते, हे दागिने आहेत ना, हे खूप खेम्स आहेत, ते असे ना हातोहात विकले जातात, म्हणजे माझी मैत्रीण आहे तीच करते हे दागिने, पण मग आपण जर लवकर ठरलो ना तर मग मी तिलाही सांगून टाकेन म्हणून. तर तेव्हा नंदिनी म्हणते, मग आई मी काय म्हणते, तुम्ही ना ते आम्हाला फोटोज पाठवून ठेवा, म्हणजे मग मी आहे ना ते जीवांना दाखवेल आणि ती आहे ना पार्थना दाखवेल. तर तेव्हा मानिनी सुद्धा त्यांची चेष्टा करू लागते, म्हणते, हो हो, त्यांना दाखवून घ्या दोघांना सुद्धा आणि मग त्यांच्याकडून चूज करून घ्या आणि काहीच हरकत नाही का मी फोटो पाठवते, कारण तुमची लग्नानंतरची
पहिलीच संक्रांत आहे ना, आणि तुमचे नवरेच तुम्हाला बघणार आहेत. मग त्यांना चूज करू देत, काहीच हरकत नाही. आणि मी एवढी एक्सायटेड आहे ना तुमच्या दोघींसाठी. मी छान अशा काळ्या सुरेख साड्या घेणार आहे आणि माझ्या या 2 घोड्यांसाठी छान काळे कुर्ते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा म्हणते, आई, तुम्हाला जशी हवी आहे ना, अगदी तशीच होणार आहे संक्रांत. तर मानिनी सुद्धा विचारते, नक्की होणार ना? तर इकडून काव्या सुद्धा म्हणते, होय, एकदम 100. तुमच्या मनात जे आहे तसंच होणार असं म्हणून आता या दोघी सुद्धा मानिनीच्या जवळ येतात. तर मानिनी पुढे म्हणते, बापरे, म्हणजे मी तुम्हाला सांगू का, म्हणजे तुम्हीच दागिने चूज करा, पण यातल्या काही गोष्टी ना मला खूप आवडतात. मी दाखवू का तुम्हाला? तर तेव्हा या दोघी सुद्धा एकदमच म्हणतात, लगेच दाखवा. आणि आता इकडे नंदिनीला ते सगळं काही आठवल्यानंतर तिला आता त्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो मित्रांनो. आणि ती आता मनातल्या मनात म्हणू लागते, आई, आज मला किती मिस करत असतील. संक्रांतीला घरची लक्ष्मी घरामध्ये नाहीये. आज त्या गोड दिवशी कडू आठवणी तयार होणार आहेत. माझ्या घरामध्ये नाही, मी असं होऊ देणार नाही, असं म्हणून ती आपले डोळे वगैरे पुसते. आणि आता ती काय करणार आहे कोणास ठाऊक मित्रांनो. तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये पार्थला आणि काव्याला मालिनीने बोलावलेलं असतं. तर पार्थ येतो आणि विचारतो, काय गाई? तर तेव्हा काव्या सुद्धा तिथे येते आणि काय झालं असं विचारते. तर मानिनी त्या दोघांना म्हणते, अरे बसा तरी अगोदर. तर पार्थ विचारतो, काय झाले? तर तेव्हा मानिनी म्हणते, झाले असं काही नाही. मला पहाटे एक स्वप्न पडलेलं आहे. आणि असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात, पण अगदी पूर्ण स्वप्न नाही. तर अगदी अर्ध स्वप्न तरी पूर्ण व्हावं असं मला वाटतंय, असं ती सर्व काही बोलत असते. आणि आता इकडे परत त्यांनी इकडे मोहिते सदनच्या बाहेरचा सीन दाखवलेला आहे इकडे. तर काव्याने तिथे तो बोका ठेवलेला असतो आणि आता पार्थ त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, याचं काय, इथे सकाळ दुपार संध्याकाळ हा बोका काही माझी पाठ सोडत नाही. आता तर माझ्या समोर येऊन बसलाय आणि असा बसलाय की जसं काय खराच बोका आहे. आणि जेव्हा आता ते गुटून दिलेलं असतं ते टेबल आणि त्याची खुर्ची, त्याच्यावरती बसून लॅपटॉपवरती काहीतरी काम करत असतो. तर तेव्हा शारदा तिथे येते आणि त्याचं लक्ष नसतं म्हणून त्याला हाक मारते, जावई, बापू व्हिडिओ कॉल चाललाय का? तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही का, तर शारदा म्हणते, काही नाही होत्या. करोनाच्या काळामध्ये ना मी यांना कसली तरी चव द्यायला गेले होते आणि ते बिझी होते. म्हणताना मी त्यांना भरवलं आणि म्हटलं, पुरेसं गोड आहे ना? तर तेव्हा तो समोरचा क्लायंट म्हणाला, व्हॉट अ मोमेंट मिस्टर मोहिते. ते आणि असं तिने सांगितल्यानंतर जेव्हा तर मोठमोठ्याने हसू लागतो. तर शारदा पुढे म्हणते, हे चिडून मला इतके बडबडलेत ना की तेव्हापासून मी विचारल्याशिवाय येतच नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, तुम्ही ना सासूबाई तुमच्या मुलीपेक्षा जास्त क्यूट आहात. तर तेव्हा शारदा म्हणते, खरंच की काय मग ना, आता मला आमच्या पुढे ना जरा जास्त भाव खायला पाहिजे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हो, तुम्हाला तर खूप खूप भाव खायला हवा आणि आजपासूनच भाव खायला सुरुवात करा. तर तेव्हा शारदा म्हणते, हो करते ना, म्हणजे ते ना मला तुमच्याबरोबर या रिक्षामध्ये राहायला पाठवतील. तर तेव्हा जीवा सुद्धा हसू लागते आणि म्हणतो, हो पाठवू शकतात ते. तर तेव्हा शारदा म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही माझं इतकं छान कौतुक केलंत ना, आता मग मी तुमचं तोंड गोड करते. आणि तेव्हा एका गुळाच्या पोळीचा एक घास काढते आणि त्याला भरवत म्हणते, गुळाची पोळी खा आणि छान गोड गोड रहा. तर इकडे आता मानिनी या दोघांना सांगू लागते, काव्याला म्हणते, काव्या, तुझ्यासाठी एक सुरेख काळी साडी आणि पार्थ तुझ्यासाठी काळा कुर्ता आणलेला आहे. आणि तेव्हा आता तिथे वसू आणि रम्या सुद्धा उभ्या असतात आणि त्या दोघींना ते ऐकल्यानंतर खूप वाईट वाटतं. तर मानिनीने असं सांगितल्यानंतर पार्थ का असं विचारतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे कशाला काय विचारतोस, अरे पहिली संक्रांत आहे तुमची म्हणून, आणि उगीच काही कुरकुर करू नकोस असं म्हणून ती आशाला हाक मारते आणि म्हणते, मला ना खरं तर तुम्हाला या चौघांना
या पेहराव्यात बघायचं होतं पण हरकत नाही, असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर मानिनी त्यालाच थांबवते आणि ते कुर्ते वगैरे आणि तिच्यासाठी ती साडी आणलेली असते ती हातामध्ये घेते. आणि आता ती काव्याला म्हणू लागते, काव्या तुला आठवते का मी तुला आणि नंदिनीला दाखवलेलं होतं की माझी एक मैत्रीण आहे, ती बिझनेस करते हलव्याच्या दागिन्यांचा, ते नाही का तुला खोटं दाखवले होते. तर तेव्हा काव्याला आता आठवतं ते आणि काव्या म्हणते, हो आता आलं लक्षात माझ्या. तर मानिनी म्हणते, तर मी भक्तीकडून ऑर्डर करून हलव्याचे दागिने आणलेले आहेत असं ती सांगते. आणि त्यानंतर आता ती पार्थला नाम वगैरे ओढू लागते आणि त्यानंतर ती त्याचं औक्षण वगैरे करते. आणि पार्थ तर थोडासा उदास असतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे हास की रे. आणि त्याला औक्षण वगैरे करून झाल्यानंतर आता मानिनी त्याच्या हातामध्ये कुर्ता देते आणि त्यानंतर ती काव्याजवळ जाते आणि तिला सुद्धा औक्षण करू लागते आणि तिच्या हातामध्ये साडी देते आणि म्हणते, ही साडी आणि हे हलव्याचे दागिने. तर तेव्हा काव्या तरते बघून खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा उठतात आणि नकळत जोडीने आशीर्वाद घेतात. आणि इतक्यातच आता मागून कोणीतरी येतं आणि मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवतं. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा त्याच्याकडे बघून एकदम म्हणजे खुश झालेले असतात. पण कोण आहे ते त्यांनी दाखवलेलं नाही मित्रांनो. आणि आजचा भाग तिथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे पार्थ आणि रम्या दोघे मिळून पतंग उडवत असतात. तर तेव्हा युग सुद्धा तिथे आलेला असतो आणि तेव्हा युग आता ओरडतो, अरे दादा काप 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 लवकर. रम्याचा पतंग काप. आणि तो रम्याचा पतंग कापत असतो. इतक्यातच आता कोणीतरी रम्याचा पतंग दुसरंच कापून टाकतं. तर तेव्हा पार्थ म्हणतो, रम्याचा पतंग कोणी कापला. तर इकडून मागून काव्या मी असं म्हणते आणि ती पुढे येते आणि ती एकदम छान अशी नटलेली वगैरे असते. तिने ती काव्याने सॉरी मानिनीने दिलेली साडी वगैरे नेसलेली असते आणि छान असा गॉगल वगैरे तिने घातलेला असतो. आणि पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि तो बघतच राहतो तिच्याकडे. आणि आता काव्या म्हणते, अरे आना फिर. आणि म्हणते, अहो माझ्याकडे नाही पतंगाकडे बघा देशमुख. असं म्हणून ती त्याला एक धक्का मारते आणि गॉगल थोडासा खाली करून डोळा सुद्धा मारते. आणि पार्थ तर तीच याकडे बघतच राहतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.